मम्मीन त्यांच्यासोबत दरवेळेस बाजारात गेले की आपल्याला आहे ना मस्त पिशवी धरल्याबद्दल आहे ना एक चिक्की दिली जाते म्हणजे दिली जाते. आज पण तेच होणार होतं. म्हटलं काही विषय नाही. तर राम राम पब्लिक, मी तेजस सोनवणे स्वागत करतो एक नव्या ब्लॉग मध्ये. मम्मीला द्यायचं होता देवांना नैवेद्य वगैरे. म्हटलं चला मग काय, म्हटलं आपल्याकडे नारळ फोडायचं काम होतं. मग काय नारळ वगैरे मस्त घेतलं बा हातात. म्हटलं चला. त्यानंतर तुमचा वावरात बघतो बा, म्हटलं इकडे मक्के टाकलेले होते. म्हटलं आपण गवत इतकं झालेलं की मक्कींपेक्षा जास्त झालेलं. तर म्हटलं काही विषय नाही. म्हटलं चला आपल्या बांधाला गवत आहे. मग काय लगेच बाबांच्या वावरातून मस्तपैकी ना मक्का चंद निघून आलो. त्यात काही विषयच नाही. आणि जेव्हा देवांपाशी येऊन पाहतो बा, म्हटलं काय राडा इथं इथं तर अख्खा गवतच उगलेलं होतं. म्हटलं काही विषय नाही. मग काय लगेच मम्मीनी मी सर गवत वगैरे साफ केलं. मम्मीने त्यांनी पूजा वगैरे केली. मी मस्तपैकी एका रपट्याने नारळ फोडून दिलं. म्हटलं काही विषय नाही. घरी येऊन पाहतो बा, म्हटलं चला गावात पण जायचंय बा, पेट्रोलची कमी असल्यामुळे म्हटलं चला लवकर लवकर जावं लागतंय गाडी चालू बंद करून. मग काय मम्मीला आपण बोलून घेतलं आणि त्यानंतर देवीच्या मंदिरात आलो भाऊ. मस्तपैकी मम्मीला आहे ना नारळ वगैरे फोडून दिलं. मम्मीने मस्त एक लहान मुलीला नारळ वगैरे दिलं. म्हटलं काही विषय नाही. म्हटलं चला आता जाता जाता म्हटलं आज लय देवा वगैरे फिरतोय. मग काय महादेवाच्या मंदिरात पण जाऊन आलो. आणि तुषार बोलला, म्हटलं चल रे, म्हटलं आपल्या माजरीचा पिल्ला दाखव. मग काय माजरीचा पिल्ला पाहायलाच गेलो होतं की ते पाहून ये ना आधीच पळून गेलं. म्हटलं काही विषय नाही. म्हटलं राहू दे, मग पुढच्या वेळेस घेऊन जातो, त्यात काही विषयच नाही. गाडी पहिले घरी लावतो. गाडी घरी लावली नाही का लगेच परत बाजाराचा टाइम झाला. मग काय म्हटलं बाजाराला जायचंय. म्हटलं काही विषय नाही, पण पेट्रोल तर टाकावंच लागतंय. मग काय पेट्रोल वगैरे टाकलं आणि त्यानंतर तुमचा लगेच बाजारात आला नाही का लगे आपल्या हातात पिशवी येऊन लागली. म्हटलं काही विषय नाही. मग काय मम्मी त्यांनी पिशवी दिलेलीच होती. म्हटलं चला आता चिक्की पण घ्यावंच लागते. मग काय चिक्की वगैरे घेतली आणि त्यानंतर तुमचा भाऊ घरी. तर चला आजचा ब्लॉग इथे संपवतो. जय महाराष्ट्र.